नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्य ही घरी येते आणि घरी आल्यानंतर हे पार्थ आणि मानिनी ही देवाची पूजा करत असतात आणि त्याच वेळेस आता मानिनी त्याला म्हणायला सांगत असते की अरे घरची लक्ष्मी घरी येऊन दे आणि त्याच वेळेस घरातील लक्ष्मी घरी येते. काव्य आत येते, देवाला नमस्कार वगैरे करते आणि पार्थला पेढा द्यायला जाते. तेव्हा आता पार्थ पेढा घ्यायला नाही म्हणतो. तेव्हा मात्र आता काव्य म्हणते की हे बघा, देवाच्या प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नसतं. म्हणून पार्थ आपला हात पुढे करतो आणि तेवढ्यात येते आता रम्या येते. रम्या म्हणते की काय ग, आता म्हणजे दीराला पेढा देऊन आली आणि आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलीस का? तेव्हा चल चालती हो, येथे थांबण्याचा तुला कोणताही हक्क नाही. म्हणून काव्याच्या हाताला धरून रम्या तिला बाहेर काढत असते. तेव्हा आता काव्यसुद्धा काही कमी नसते. काव्य मात्र आता रम्याचा अगदी जोरात हात पिरगाळते आणि पार्थ मानिनी समोर आता रम्याला चांगली धमकावते. हे बघ, इथून पुढे जर रम्या तू पार्थ देशमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला अगदी तुझ्या हाताला धरून तुझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देईल. त्यामुळे आता तू पार्थपासून दूरच राहायचं. काव्य आहे ना त्यांची बायको, त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा आता रम्या खूप ओरडत असते. त्यानंतर आता इकडे नंदिनी मात्र ही वकील साहेबांना भेटायला येते आणि डिव्होर्सबद्दल बोलत असते. तेव्हा आता वकील म्हणतात की हे बघा, मला नाही वाटत आता जीवाला हा डिव्होर्स घ्यायचा असेल किंवा नाही, कारण जेव्हा आता डिव्होर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी जीवाची सही आणि संमती लागेल. जर त्याने होकार दिला आणि यावर सही केली डिव्होर्स पेपरवर तरच हा डिव्होर्स होऊ शकतो. नाहीतर हा तुमचा जो काही म्हणजे जीवा आहे ना पसाऱ्यावाला, तो पसाऱ्यावाला जीवा मात्र चकाचक बाईला मात्र आता सही किंवा संमती नाही देऊ शकत, तो तयार नाही होणार. तेव्हा आता नंदिनी मात्र आता या वकील साहेबांकडे बघतच असते. आता वकील साहेब जे काही बोलत आहे ते ऐकून नंदिनीला अगदी धक्काच बसतो आणि नंदिनी सुद्धा आता डिव्होर्स घ्यायला नकार देते.